लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये बियाणे आणि खतं बोगस निघत असल्याच्या तक्रारी वारंवार शेतकरी करतायत आणि आता आपण जर पाहिलं तर बाभळगावमध्ये आहोत आणि बाभळगावमध्ये हे पोटॅश खत जे आहेत ते या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी घेतलेलं होतं. 60 पोते खत घेतलेलं होतं. पोटॅश खत म्हणून त्यांना विकण्यात आलेलं होतं. मात्र यामध्ये जर पाहिलं तर पोटॅशशिवाय वेगळीच वस्तू जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी हे खरेदी केलं होतं ते शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊन घेत. मला सांगा, आता तुम्ही जे पोटॅश खत तुम्हाला दिलं होतं ते आणून त्या कृषी सेवा केंद्राच्या दुकानात टाकून दिलं तुम्ही? हां, मी का टाकून दिलं त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी खत खरेदी करण्यासाठी आलो यांच्यापाशी, त्यांना विचारलं की मला पोटॅश वगैरे असं पाहिजे. मग त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हणले की माझ्यापाशी मार्केटपेक्षा स्वस्तमध्ये माझ्याकडे माल आहे. मी म्हणलं कसं काय साहेब? मग त्यांनी म्हणले की माझ्याकडं माल अगोदरच आलेला आहे आणि मी तुम्हाला एकदम स्वस्त रेटमध्ये देतो, कुठंच तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही वाटलं सर चौकशी करा, नंतर घ्या माझ्याकडनं. ठीक आहे म्हणलं. मग ठीक आहे म्हणल्यानंतर मग मी बघितलं त्याच्यावर तर MRP 2100 रुपये आहे. तुम्ही बघू शकता MRP 2100 रुपये आहे. मला त्याने 1975 रुपयाने दिलेला आहे. मग त्यानंतर मग मी घेऊन गेलो शेतामध्ये. गेल्यानंतर पहिलं पोतं मी फाडल्याच्या नंतर मला सरळ दिसलं की ही पोटॅश नाहीच. मग मला समजणं झालं की हे नेमकं काय आहे. म्हणलं सरळ यावं म्हणलं इथं. आल्यानंतर इथं विचारावं त्यांना जाब की आता सगळी परिस्थिती तुमच्या समोरच आहे आणि अधिकारी पण आहेत. काय आहे पोटॅश म्हणजे काय? आता अधिकारीच सांगतील ना आपल्याला काय आहे ते. कृषी विभागाचे अधिकारी देखील तपासणीसाठी ते पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडनं देखील आपण काही माहिती घेणार आहोत, कारण सातत्यानं शेतकरी जे आहेत लातूर जिल्ह्यातले ते तक्रारी करत आहेत की बोगस बियाणे असतील किंवा खतं असतील ते समोर येत आहेत. आपण त्यांच्या कृषी विभागाचे लोक सर, शेतकऱ्यांची तक्रार आलेली आहे तुमच्याकडं. आता तुम्ही इथे पोहोचले आहेत, काय कारवाई करण्यात येणार आहे किंवा कशी कारवाई असते तुमची? आम्ही ह्या ठिकाणी इथं आलेलो आहोत शेतकऱ्याच्या तक्रारीप्रमाणे, आणि आम्ही ह्या ठिकाणी ज्या ह्याचं सांगितलेलं आहे खत त्यांची तक्रार आहे त्या अनुषंगानं आम्ही त्याला नमुना घेणार आणि प्रयोगशाळेला पाठवणार. प्रयोगशाळेचा नमुना आल्याच्या नंतर वरिष्ठाच्या सूचनेप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करणार. म्हणजे आता जे काय म्हणजे आता जे शेतकऱ्याची तक्रार आहे ती सॅम्पल तुम्ही ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी पाठवणार. आता ह्या ठिकाणी बघितलं तर ज्या ठिकाणी ह्यांचे गोदाम आहेत त्या गोदामाची देखील चेकिंग होईल, दुकानाची देखील तपासणी होईल आणि त्याच्यानंतर रितसर नमुना काढून पाठवला जाईल. हे दुकानदार आहेत, ज्या दुकानदारांनी हे विकलेलं होतं, हे तुम्ही तुमच्याकडे नव्हतं, ते बाहेरून आणून दिलं होतं? बाहेरून आणून दिलेलं होतं. किती पोते होतं? जसं लागेल तसं 2-3 पोते आणून देतात. ही अवस्था आहे, कारण शेतकरी तक्रार करतात बोगस बियाण्याबद्दल असेल किंवा खतांबाबत असेल. कृषी विभाग किंवा जे संबंधित अधिकारी आहेत ते सॅम्पल घेतात आणि ते तपासायला जातं. शेतकरी मात्र अडचणीत येतो. प्रसंगी पेरणीची जी प्रोसेस आहे किंवा जी पिकं उगवण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये अडथळ्यांची शर्यत पार करत शेतकरी पुन्हा पुढे जात असतो आणि सातत्यानं मागणी केली जाते आहे की अशा प्रकारचे जे बोगस बियाणे आहेत किंवा खतं आहेत त्यांची जी काही प्रक्रिया आहे कारवाईची ती कडक करा, अशा प्रकारची मागणी होते. मात्र याकडं प्रशासन असेल किंवा सरकार असेल दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.